आपण वारीला चालतो, वारीला चालत असताना आपण एकमेकांना काय म्हणतो? माऊली म्हणतो. मान्य आहे तुम्हाला? माऊली हा शब्द कोणासाठी वापरला जातो? स्त्रीलिंगी की पुल्लिंगी? हा शब्द स्त्रीलिंगी, बरोबर आहे ना? मग हा स्त्रीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. आणि दुसरी व्यक्ती असेल त्यांना शोभतो ते म्हणजे माऊली ज्ञानोबारायांना, गुरुजी, बरोबर ना? माऊली ज्ञानोबारायांना का? कारण ती जगाची खरंच माऊली होती, माऊली ज्ञानोबाराय, नाही का? हो, कोणालाच वाईट म्हणलं नाही. जे खडांची व्यंकटे सांडवत या सत्कर्मी रती वाढू, नाही का? प्रत्येकाचं हिताचं मागणी मागितली माऊलीने, म्हणून माऊली प्रत्येक पोराचा विचार करते, म्हणून माऊली माऊली बरोबर आहे. पण आपण चालणारे काही काहीसले दारू सोडाल जबरदस्ती लई जातं, त्या रस्त्यावर बी पियल राहतं, तरी त्यासले म्हणणारा काय म्हणतं? माऊली, बरोबर आहे ना? मग आता तुम्हाला मी असं विचारतो, जर माऊली नसताना आपल्याला माऊली पदवी करून घेतो आपण, ऐकून घेतो, आणि जर एखादा दोंडायचा ना बुऱ्यासारखा राधा राणीचा शृंगार करून जर सांगत असेल का मी गोपिकाचा भाव घेऊन कीर्तन करतोय, मग हे का बरं ॲक्सेप्ट करत नाही लोक? तुम्हाला माऊली शब्द चालतोय, माऊलीची एवढी आपली लायकी नसताना आपल्याला लोक माऊली म्हणतात, हे चालतं. आणि जर रविकिरण महाराज म्हणत असेल मी राधा राणीचा भक्त आहे, राधेचा शृंगार करून कीर्तन करेल, तर हे का बरं ॲक्सेप्ट करत नाही? हे मान्य करायला पाहिजे की नाही? आणि मग जर म्हणतो महाराज तुम्ही काय राजा राणी होई जाशात का, मग तुम्ही काय ज्ञानोबा राय होई जाशात का? विठ्ठल विठ्ठल